माझ्यासोबत पालघर महामोर्चामध्ये सामील झालेले काही महिला आहेत, ते स्वतः पालघर इथून आलेले आहेत. काही सिनियर सिटीजन आहेत, काही यंग आहेत. काही काय सांगाल, तुम्ही आज इथे आलात, मोर्चाला सामील झालात, काय आंदोलनाचं रंगरूप आहे? आमचं मच्छीमार एकदम हे झालंय ना त्याच्यामुळे बसतात. तर आज इकडे जर झाला नाही तर आम्ही रेल्वे रस्ता बंद करू. तुम्हाला काय वाटतं, वाढवण बंदराचा विरोध काय करताय? काय माहिती का, आमच्या मच्छीमाराचे सगळे नोकरीला तर नाही. आमच्या मच्छीमार म्हणजे आमचा पोटपाण्याचा धंदा आहे. तर ते जर बंद झालं तर आम्ही काय खाणार? आमची पुढची पिढी काय करणार? अजूनही काही स्थानिक महिला आहेत, काही काय सांगाल तुम्ही? आमची वाढवण बंदरामुळे घरदार जात आहेत. आम्हाला घरातून बेघर केलं जात आहे. तर आम्ही जाणार कुठे? आमची मच्छीमारी धंदा आहे तर आम्हाला समुद्र किनारीच पाहिजे. आम्हाला दुसरा कुठल्या किनारी याला जंगलामध्ये वगैरे आम्हाला जायचं नाही मिळत. कशा प्रकारे नुकसान होईल अगर वाढवण बंद तिथे झालं तर? तिथून सगळे रोड वगैरे येतात, एवढे समुद्रात भराव टाकले जातात. मग त्याच्यामुळे चौथी मुंबई होते, मग विमानतळ होते, मग त्याच्यामुळे आम्हाला भरपूर नुकसान आहे. काही यंगस्टर्स आहेत, त्यांच्याशी जाणून घ्या. ताई, तुम्ही काय सांगाल? वाढवण बंदर झालाय, तुम्ही विरोध करताय. बंदर झालं तर आम्हाला विरुद्ध म्हणजे कसं पाणी ते झालं तर पाणी पण समुद्र किनारेच घर आहे. सगळे घरादार सगळं जातील, आमचं इथंच राहतील. आम्हाला कुठे जागा देणार तुम्ही? कुठे जातील आम्ही? तुम्हाला वाटतं विकास होतोय की नाही होणार आहे? पुढे काय तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम होणार आहे? ते आम्हाला सरकार सांगतील ना, सरकार आम्हाला देऊ शकतो ना. हा विरुद्ध ह्यासाठी चालवतो आम्ही मोर्चा. ताई, तुम्ही काय सांगाल? आता बोलत होता नाही, हेच बंद म्हणजे आम्हाला आमच्या मुलाबाळांचं पण हे पाहिजे ना. आमचं गेला आता, पण मुलाबाळ कुठे जातील? आमची शिक्षण नाही झाली, त्यांची धंद्यावरच आमचा समुद्रावर असेल तेच आम्ही खाणार ना. दुसरं कुठे मिळेल आम्हाला? शेती बेतीने काय नाही मिळत. आमचा एकच धंदा आमचा. आपण इथे पाहू शकतो की महिला वर्गात त्यांचा खूप प्रमाणात इथे विरोध दिसतोय. माझ्याबरोबर एक यंगस्टर्स आहेत जे त्यांच्या बरोबर आले आहेत. दादा, काय सांगाल तुम्ही? मी इकडचा एक मच्छीमार आणि क्रियाशील मच्छीमार आणि आमच्या ज्या वाळवंच्या समुद्रामध्ये जे मुख्यमंत्री साहेब म्हणतायत की तिकडे नॅचरल डीप 20 मीटर खोली आहे, पण ती त्याप्रमाणे डीप नाहीये. किंवा ज्या ठिकाणी प्लॅटफॉर्म जो घातलेला आहे त्या प्लॅटफॉर्म समोर 16 मीटर डीप दाखवलेली आहे, ती भरतीच्या वेळेला. पण ओटीच्या वेळेला जर बघायला गेलो, जशी उच्चतम भरती असते तशी निश्चितम ओटी पण असते. तर निश्चितम ओटीप्रमाणे तिकडे 11 मीटरच्या वर डीप नाही. म्हणजे नॅचरल तुम्ही जर तिकडे खोदणार आहात तर तिकडे जैवविविधता आहे. जैवविविधतेमुळे मासे, गोल्डन बीट असल्यामुळे ते मासे तिथे राहत आहेत. दुसरा भाग असा आहे की ते गोल्डन बीट जर काढलं तर भविष्यात तिकडून पाणी, जे लोकांना लागणारं पाणी आवश्यकता आहे, पाण्याची डीप आहे आणि जी लोकांना पिण्यालायक पाणी आहे, तर शेतीला बागायतदार पाणी मिळतं, तेही मिळणार नाही. म्हणजे पाणी खारं होऊन जाणार आहे संपूर्णतः. त्याकरता आमचा त्या गोष्टीला विरोध आहे. आपण इथे पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात विरोध इकडच्या स्थानिक पालघर लोकांचा दिसून येत आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.